नमस्कार, मी प्रीती जगदाळे सामर्थ्य करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। खूप सगळ्या मुलांचे क्वेश्चन्स आणि अशी एमपीएससीची आणि महाराष्ट्रातली कुठलीच एक्झाम नाहीये ज्याच्यामध्ये सरनामा या टॉपिक वरती क्वेश्चन येत नाहीत। म्हणजे असं म्हणू शकता की असा एक टॉपिक ज्याच्यावरती प्रश्न बनल्याशिवाय ती प्रश्नपत्रिका पूर्णच होत नाही। अगदी छोटासा वाटतो पाहताना, बट काही इझी गोष्टी आहेत, काही टफ गोष्टी आहेत, काही बुक्स मध्ये आहेत, काही नाहीयेत, काही लक्षात राहतात। तर हा टॉपिक करताना दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक, तुम्हाला या टॉपिक वरचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न सगळ्यात आधी माहिती असायला पाहिजेत, कारण जेव्हा तुम्हाला ते प्रश्न माहिती असणार आहे तेव्हा तुम्हाला त्याची खोली कळणार आहे की आयोगाला किंवा तुमचा जो एक्झामिनर असेल तो तुमची एक्झाम कंडक्ट करतोय तुम्हाला एक्झॅक्टली अपेक्षित काय आहे। कारण जेव्हा तुम्हाला हे करणार आहे तेव्हा तुम्हाला अभ्यासाची खोली किती घ्यायची किंवा मला माझा हा पर्टिक्युलरली टॉपिक किती खोलीपर्यंत जाऊन स्टडी करायचा हे कळणार आहे। जास्त वेळ न घेता मेन टॉपिक सुरू करतेय। आता ह्याला आपण बऱ्याच नावांनी ओळखतो। सरनामा, प्रस्ताविका किंवा खरं तर सरनामा आणि प्रस्ताविका हे शब्द आपण आता वापरतो, पण उद्देश पत्रिका हा शब्द आता जरी वापरत नसलो तरी हा सरनामा जिथून आलाय त्याचे जे मूळ आहे ना ते आपल्याला 1946च्या उद्देश पत्रिकामध्ये जाऊन शोधायचंय। त्याच्यामुळे ह्याला आपण तात्पुरतं उद्देश पत्रिका असंही म्हणूयात। तर बघा, उद्देश पत्रिका, सरनामा आणि प्रस्तावना इंग्लिश मध्ये याला म्हणतात प्रिअम्बल। आपण सगळेजण अभ्यास करतो आणि अभ्यास करताना खूप जास्त कन्फ्युजन असतं। एका सब्जेक्टची मार्केटमध्ये खूप सगळे पुस्तकं असतात। मग मला माझ्या एका विषयाचं पुस्तक घ्यायचंय, मग जेव्हा माझ्या पुढे एक 4-5 पुस्तकं येतात तर मी ते कसं चूज करणार आहे? मी काय करणार आहे? माझा सिलेबस पाहणार आहे, पुस्तकाची इंडेक्स पाहणार आहे। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सरनामा हे काय आहे की आपल्या जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये काय प्रस्तावित केलंय, कुठले न्याय आहेत, कुठले स्वातंत्र्य आहेत आणि पूर्ण घटनेचा जो सारांश आहे तो कुठे रिफ्लेक्ट होतो? उद्देश पत्रिकेमध्ये। तर आपल्याला अगदी तेच पाहायचंय, म्हणजे पूर्ण घटनेचा सार हा आपल्याला फक्त एका उद्देश पत्रिकेवरनं कळणार आहे। तर ह्याची सुरुवात बघा कशी झाली। भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपल्या पुढे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं 150 वर्ष इंग्रजांनी केलेलं राज्य, आणि त्याच्यानंतर स्वतःची घटना स्वतः बनवणं आणि ते अंमलात आणणं। ते अंमलात आणत असताना आपल्याला माहिती आहे क्रिप्स मिशन, ऑगस्ट ऑफ रसल, त्यानंतर त्रिमंत्री योजना म्हणजेच कॅबिनेट मिशन, ह्या सगळ्याची व्याप्ती। आता सगळ्यात पहिला प्रश्न सांगते मी तुम्हाला की काय येतं? उद्देश पत्रिकेचा ठराव कोणी मांडला होता? तर उद्देश पत्रिकेचा ठराव मूळ भारतीय घटनेमध्ये मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू। ठराव संसदेमध्ये म्हणा किंवा त्यावेळेच काय होतं ते घटना मंडळ, तर त्याच्यामध्ये जो मांडला गेला तो मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। हॉट टॉपिक, सतत प्रश्न येणारे, कधी मांडला, कधी मान्य झाला आणि नेहमी चुकतात सुद्धा। आज इथून नंतर ह्या पुढे चुकायचं नाहीये। मांडला 13 डिसेंबर 1946 ला, मंजूर झाला 22 जानेवारी 1947 ला। आणि हा जो आपला आहे आज आपल्याला जो पाठ बघायचा आहे सरनामा किंवा प्रस्ताविका, इथूनच आलेली आहे, म्हणजे उद्देश पत्रिकेवरती पूर्णपणे आधारित आहे। आता जेव्हा भारतीय घटना बनवायची होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या पूर्ण 60 घटनांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर भारतीय घटना बनवली। अगदी टीका वगैरे झालेली आहे, आपण पुढे पाहणारच आहोत। पण मग हे घेतलं कोणाकडून? आपण खूप सगळे तत्व अशा आहेत की ह्या
देशाकडनं काही, त्या देशाकडनं काही, असं करून बरेचसे घेतले. मग हे जे होतं की घटनेत सरनामा असावा, हे तत्व आपण कोणाकडून घेतलंय? USA कडनं. आता आपल्या जे प्रतिनिधित्व होतं, जे आपले लोक करत होते बघा, ते विविध प्रांतामधून आलेले होते, विविध जाती धर्माचे होते, आणि कोणाचं असं एकमत नव्हतं की सरनाम्याची सुरुवात कशाने करायची. मग प्रत्येक जण असं खूप सगळे आयडिया देत होतं की बाबा ह्या धर्माच्या देवाचं नाव घ्या, त्या धर्माच्या देवाचं नाव घ्या, किंवा हा शब्द टाका, आणि असंख्य वादविवाद झाले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द सुचवला, आम्ही भारताचे लोक. अगदी कुणीही हे वाचलं तरी सुद्धा लगेचच क्लिक होणार आहे की वाचताना कसं वाटतंय बघा, आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे कोण? म्हणजे हा सरनामा जो जो वाचतोय तो प्रत्येक व्यक्ती, आणि त्या प्रत्येक व्यक्तीला हे लागू होणार आहे. तर आम्ही भारताचे लोक हे सुद्धा सगळे शब्द आपण घेतले USAच्या घटनेवरनं. आणि सरनाम्याची कॉन्सेप्ट पण कोणाकडनं घेतली? USAच्या घटनेकडनं. त्याच्यानंतर आम्ही भारताचे लोक काय, मी अगोदर तुम्हाला हे वाचून दाखवते बघा. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे ऑलमोस्ट मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, उद्देश पत्रिका आणि सगळं तत्वज्ञान कुठं सामावलेलं आहे? तर सरनाम्यामध्ये सामावलेलं आहे. आता हे आपण ह्याच्या मधल्या एका शब्दाची फोड करून बघूयात की काय आहे. तर बघा, आम्ही भारताचे लोक कुठून घेतलं? USAच्या घटनेवरनं. पुढे काय सांगितलंय? भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य. हे वाचताना भले हे आपण एका दमात वाचतो, पण अर्थ प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक कॉन्सेप्टचा अर्थ हा कसा आहे? वेगवेगळा आहे. तर सार्वभौम, सार्वभौम म्हणजे काय बघा, कुठला तरी एक प्रदेश आहे किंवा आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याचे तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, आणि ते निर्णय घेताना तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये येत नाहीयेत. त्या प्रदेशामध्ये काय करायचंय, कसं करायचंय, हे पूर्णपणे निर्णय कोण घेणार आहे? तुम्ही स्वतः. आणि हे जे स्वातंत्र्य आहे त्याला काय म्हणायचं? सार्वभौमत्व किंवा सार्वभौम. समाजवादी, आता भारतीय घटनेमध्ये समाजवादी या शब्दाचा अर्थ सांगितलेला नाहीये, परंतु आपल्याला माहिती आहे 1955 ला झालेला आवडे अधिवेशन, आणि त्या अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचा आपण काय केला? अवलंब केला. आता हा जो समाजवाद आहे, आपण जे आर्थिक धोरण स्वीकारले ना, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण, कधी स्वीकारले? 1991 ला. तर तेव्हा त्याच्यानंतर समाजवाद हा विरल होत आहे. पण जो भारताचा साम्यवाद आहे, असं म्हटलं जातं की हा साम्यवादी समाज, ओके, भारताचा हा जो समाजवाद आहे तो कसा आहे? लोकशाही समाजवाद आहे. लोकशाही समाजवाद म्हणजे काय? लोकांच्या हिताचा असणारा. राजकीय आहे का? बिलकुल नाहीये. आणि इंदिरा गांधींचं असं म्हणणं होतं की भारताचा लोकशाही समाजवाद हा भारताचा एक स्वतंत्र ब्रँड आहे, आणि आम्ही तो ब्रँड म्हणूनच डेव्हलप केलाय. त्याच्यानंतर सेकंड कॉन्सेप्ट आहे धर्मनिरपेक्ष. अजून एक गोष्ट, समाजवादी हा शब्द घटनेच्या सरनाम्यात सोडून पूर्ण घटनेत कुठेही आढळत नाही. धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की भारत हा कुठल्याही एका धर्माचा देश नाहीये, भारताचा कुठलाही एक अधिकृत धर्म नाहीये, आणि भारत कुठल्याही धर्माविरुद्ध भेदभावपूर्ण वागणूक करणार नाही. म्हणजेच
भारतामध्ये काय आहे, सगळे धर्म समान आहेत, कुणीही श्रेष्ठ नाहीये, कुणीही कनिष्ठ नाहीये. अगदी बहुसंख्याकांचा एखादा धर्म असू द्या किंवा अल्पसंख्याकाचा धर्म असू द्या, आपली राज्यघटना काय करणार आहे, सगळ्यांचं हित साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे भारतात राहून धार्मिक आधारावरती लोकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. त्याच्यानंतर ना लोकशाही. आपल्याला स्कूलमध्ये इतिहासला जोडून एक विषय होता नागरिकशास्त्र. अगदी आपण एक 5वी 6वी 7वी पासून 7वी 8वी पासून असेल तेव्हापासून एक शब्द ऐकतो, लोकशाही. लोकशाही लोकशाही म्हणजे काय बरं? आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, ते प्रतिनिधी अजून कोणाला तरी निवडून देतात आणि ते आपल्याला डिसिजन मेकिंग घेतात किंवा आपल्या हिताची कामं करतात. मग त्याला म्हणायचं लोकशाही. म्हणजे आपल्याकडं वंश परंपरेने कोणी येतं का? नाही. म्हणजे लोकशाहीची व्याख्या कशी करू शकतो आपण की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय? लोकशाही. आणि भारत हा जगातला सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये लोकशाही चालवणं चॅलेंजिंग तर आहे, पण आपण सकारात्मकतेने ते चालवतोय. त्याच्यानंतर ना दुसरं काय आहे, गणराज्य. एक छान हिंदी डायलॉग आहे, राजा का बेटा राजा बनेगा. याला फाटा देतं गणराज्य कॉन्सेप्ट. बघा, ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ब्रिटनमध्ये त्यांचा राजा आहे किंवा राणी आहे. आता आपण लास्ट इयरच्या करंट अफेअर मध्ये स्टडी केलंय की ब्रिटनची राणी एक्सपायर झाली आणि मग त्यांचा मुलगा चार्ल्स तिसरा हे गादीवरती आले. म्हणजे काय तर राणी एक्सपायर होती, राणीचा मुलगा गादीवरती येतोय. म्हणजे उधर क्या है, राजा का बेटा राजा बनता है. मगर इंडिया में ऐसा नहीं होगा. इंडिया में कौन राजा बनेगा? जो डिझर्व करता है, जिसके वो लायक है. म्हणजेच काय, भारतामध्ये जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपतीचं ते वंश परंपरेने मिळत नाही, तर ते प्रत्येक 5 वर्षाने लोकांमधून निवडून दिलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने नाही तर अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने आपण ते निवडून देतो. तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून देता आणि तुमचे प्रतिनिधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. त्याच्यानंतर ना सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास. आशा करतेय या सगळ्या शब्दांचे मिनिंग तुम्हाला मी एकदम छान सांगितलेत आणि तुम्हाला ते समजले असतील. एखादा पॉइंट नसेलच कळाला तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न कर. त्याच्यानंतर ना बघूयात, दुसरं एक होतं की एक्झामला ना एक सिक्वेन्स विचारतात शब्दांचा. असं पाहिलं की आपल्या लक्षात असतं, आपण स्कूल पासून म्हणत असतो, पण हा सिक्वेन्स तिथं चुकतो कारण एक्झाम हॉलचं प्रचंड प्रेशर पण त्याच्यामध्ये तो नाही कळत आहे. मग आता इथे बघूयात आपण, पहिला शब्द कुठला आलाय, न्याय. किती प्रकारचा न्याय सांगितलाय बरं? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. मी इकडे साईडला थोडंसं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करतेय. राजनैतिक किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, राजकीय. ऍक्च्युली राजनैतिक हा शब्द अप्रोप्रिएट आहे. तर किती प्रकारच्या न्यायाची शाश्वती आपल्याला सरनामा देतो? 3 प्रकारच्या. सामाजिक न्याय म्हणजे काय? सगळ्यांना भेदभावाशिवाय समान वागणूक. आर्थिक न्यायामध्ये काय येतं? सगळ्यांना विकासाच्या समान संधी देणं, पगारामध्ये किंवा वेतनामध्ये भेदभाव न करणं. आणि राजकीय न्यायामध्ये आपल्या भारतात प्रौढ मताधिकार आहे. मग असं आहे का कम्युनिटी वाईज डिफरन्स आहे किंवा काय आहे? जी व्यक्ती 18 वर्ष पूर्ण करते त्या व्यक्तीला कोणत्याही भेदभावाविना सगळ्यांना काय देतो आपण? मतदानाचा अधिकार देतो. त्याच्यानंतर ना सेकंड पॉइंट बघूयात, काय दिलंय त्यांनी? स्वातंत्र्य. नेक्स्ट पेज वरती ट्राय करूयात की किती प्रकारचा आहे बघूयात. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना.
काय होतं बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. म्हणजे सरनाम्यामध्ये किती प्रकारचं स्वातंत्र्य सांगितले तर टोटल 5 प्रकारचं. पहिला विचार, आपल्याला आपल्या सतत विवेक बुद्धीनुसार विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे का? हो आहे. अभिव्यक्ती करणं म्हणजे काय? आपले विचार मांडणं, बोलणं. पण हे विचार मांडताना कोणाची मानहानी करायची आहे का? नाही करायची. कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची आहे का? नाही पोहोचवायची. त्याच्यानंतर विश्वास. विश्वास म्हणजे काय? तुमचा हा पर्सनल वाला विश्वास इथे नाहीये. विश्वास म्हणजे बिलीफ सिस्टीम. कुठली की म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहिजेत, तुमचे एक श्रद्धास्थान काय आहेत, यावर विश्वास करण्याचं स्वातंत्र्य. त्याच्यानंतर ना काय, तुमचे श्रद्धास्थानच तुम्ही ठरवू शकता. तुमचे जे धार्मिक उपासना वगैरे असतील ते करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला सरनामा देतोय. पुढं काय आहे? समानता. किती प्रकारची समानता सांगितलीये बरं? दर्जा आणि संधी. म्हणजे समान दर्जाची वागणूक आणि प्रत्येकाला एखाद्या संधीचा उपभोग घ्यायचा आहे आणि ते उपभोग घेण्यासाठी सगळ्यांना किंवा एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांना इक्वली ती संधी प्राप्त करून दिली जाते. त्याच्यानंतर ना काय आहे, आता लक्षात ठेवा, न्याय किती प्रकारचे? 3. कुठले कुठले? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. स्वातंत्र्य किती प्रकारचं? 5 प्रकारचं. कुठलं काय काय होतं बरं? उपासना, श्रद्धा, विश्वास, अजून काय पाहिलं? विचार आणि अभिव्यक्ती. समानता किती प्रकारची होती? दर्जाची आणि संधीची. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये काय? व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. खूपदा हे 2 शब्द पूर्णतः समान वाटतात आपल्याला, एकता आणि एकात्मता. एक मॅजिक बघूयात. ऐकायला बऱ्यापैकी सारखे वाटतात, लिहायला बऱ्यापैकी सारखे वाटतात आणि बोलायलाही ते सेमच वाटतात, पण ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. एकता काय करतं बघा, तुमची जी भौगोलिक बाजू असते ना देशाची, ती प्रदर्शित करतं. आणि एकात्मता काय करतं? मानसिक बाजू. म्हणजे मुलांचं इथं खूप जास्त कन्फ्युजन होतं. मग मी एक सोपा पर्याय त्यांना देते की हे लक्षात कसं ठेवायचं. इथं म आहे ना, एकात्मतामध्ये म आहे आणि मानसिक मध्ये सुद्धा काय आहे? म आहे. म्हणून ते MM करायचं आणि एकात्मता मधला म आणि मानसिक मधला म, या प्रकारे ते लक्षात ठेवायचं. वाटत जरी सारखे असले तरी पण सारखे आहेत का? नक्कीच नाही. तर त्याच्यानंतर एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. कुठून घेतलं होतं बरं आपण? स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीकडून. म्हणजे काय? बंधुभावाची वागणूक एकमेकांबद्दल ठेवणे, याचा निर्धार करून संविधान सभेत किती तारीख? 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय करतोय? संविधान अंगीकृत करतोय. दोन तारखा आहेत परत.
संविधानाची आपण स्वीकृती कधी केलीये? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि आपण हे प्रत्यक्षात अंमलात कधी आणलंय? 26 जानेवारी 1950 रोजी. इथं कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. आणि काय करतोय? हे आम्ही अर्पण करतोय. कोणाला? स्वतःप्रत करून. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहेत की भारतीय संविधानाच्या किंवा सरनाम्याच्या प्राधिकारांचा स्रोत किंवा अधिकारांचा स्रोत कोण आहे? हा PYQ आहे. कोण आहे? भारतीय जनता. वरतीच लिहिलंय ना, आम्ही भारतीय लोक म्हणजे संविधानाच्या अधिकाराचा स्रोत भारतीय जनता. आता मी सांगितल्याप्रमाणे भारतीय घटनेची ओळख करून देण्याचं काम कोण करतं? सरनामा. म्हणून एक व्यक्ती आहे, यांनी सरनाम्याला काय म्हटलं? भारतीय घटनेचे ओळखपत्र. कोणी म्हटलंय? नाना पालखीवाल्यांनी. ही मी तुम्हाला हे यामुळे एक्स्ट्रा पॉइंट सांगते की हे वारंवार एक्झामला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर हे कायदे मंडळाला अधिकार प्राप्त करून देतं का? नाही देत. अंमलात आणलं जाऊ शकतं का? नाही देत. नाही. घटनेचं तत्वज्ञान आहे ते समजायला याची मदत होऊ शकते का? होऊ शकते. आता याच्यामध्ये दुरुस्ती करायची का नाही? हा घटनेचा मेन पार्ट आहे का नाही? म्हणजे 1973चा जो केशवानंद भारती खटला होता त्याने भारतीय घटनेला एक बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचनेचं तत्व घालून दिलं. मग हे मूलभूत संरचनेच्या तत्वामध्ये येतं का? ह्याच्यावरून बरेचसे वाद झाले, काही खटले झाले. मग काही ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टने काय म्हटलं की हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. काही ठिकाणी म्हटलं की नाही, हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. ते खटले आपण एक थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू की कुठं कुठं काय काय म्हटलं गेलंय. सगळ्यात पहिला होता बेरुबारी युनियन खटला. कधीचा होता? 1960चा. त्यानंतर ना आला केशवानंद भारती खटला, ज्यानं आपल्याला मूलभूत संरचनेचं तत्व घालून दिलं. कधीचा होता? 1973चा. नंतर ना आलं LIC खटला. हा होता 1995चा. बघा, बेरुबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्टने असं मत मांडलं की सरनामा हा घटनेचा भाग नाही. तेच मत केशवानंद भारती खटला 1973चा, जेव्हा तो घालून देण्यात आला किंवा मूलभूत संरचना तत्व जगाला सांगण्यात आलं, तेव्हा काय केलं? मान्य केलं की सरनामा हा भारतीय घटनेचा भाग आहे. त्याच्यानंतर LIC खटल्यामध्ये पण सेम मत मांडलं की सरनामा हा भारतीय घटनेचा भाग आहे. हे लक्षात ठेवायचंय. हे सतत येतं. फक्त एक केस लक्षात ठेवायची 1960ची, याच्यामध्येच नाही म्हणलं होतं, बाकी सगळीकडे हा म्हणलेलं आहे. आता काही लोकांची मतं आहेत बघा. मी एक तुम्हाला सांगितलं की भारतीय भारतीय घटनेच्या सरनाम्याला भारतीय घटनेचं ओळखपत्र कोणी म्हटलं होतं? नाना पालखीवाला. एक बुक सजेस्ट करतेय, वी आर दी पीपल. म्हणजे हे जे आहे ना, आम्ही भारताचे लोक, हे इंग्लिश मधून वाचताना ह्याची स्टार्टिंग कशी आहे? वी आर दी पीपल. ज्या व्यक्तीने हे मांडलं ना की सरनामा हा भारतीय घटनेचं ओळखपत्र आहे, ते नाना पालखीवाला. त्यांचं ते पुस्तक आहे आणि
सुंदर पुस्तक आहे, चान्स मिळाला कुठे भेटला तर नक्की वाचा. आता दुसरा एक महत्वाचा आणि वारंवार पडणारा प्रश्न, सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का? तर हो, करता येते. मग किती वेळा झालीये? आतापर्यंत एकदाच झालीये. कधी झालीये? आपण म्हणतो ना 42वी घटना दुरुस्ती, काय म्हणतो याला आपण? मिनी राज्य घटना. कधीची आहे? 1976 ची. त्याचा अंमल कधी झालाय? 3 जानेवारी 1977 ला. यानं घटनेमध्ये 3 शब्द नव्याने टाकले गेले. ते कुठले कुठले असतील किंवा हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते कुठले शब्द आहेत? हे 3 शब्द कधी ऍड करण्यात आले? 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. अंमलबजावणी कधी झाली त्याची? 3 जानेवारी 1977 रोजी. हे विसरू नका हा. आपण ऑलमोस्ट हा टॉपिक खूप डिटेल मध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न केलाय. काय काय पाहिलं? नाना पालखेवाल्यांनी काय म्हटलं, आपण सरनामा कुठून घेतला, आम्ही भारताचे लोक हे शब्द कुठून घेतले, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का, येते तर आतापर्यंत किती केल्या आहेत, कधी केल्या आहेत, कुठल्या कुठल्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की हा घटनेचा भाग आहे किंवा नाही, त्याच्यानंतर किती प्रकारचे न्याय, किती प्रकारचे समानता, किती प्रकारचं स्वातंत्र्य, हे सगळं एकदम डीप मध्ये जाऊन बाय कॉन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न केलाय. इच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. त्यानंतर हे ऍक्सेप्ट कधी गेलं, त्याच्या अधिकारांचा स्रोत कुठला कुठला आहे, आणि हा जे आहे लेक्चर ते फक्त पोलीस भरती, फक्त सरळ सेवा यासाठी नाहीये. ते अगदी UPSC, MPSC, PSI, STI, ASO आणि सरळ सेवा तलाठी हे कुठल्याही एक्झाम साठी तेवढंच महत्वाचं आहे, कारण हा टॉपिकही तेवढाच महत्वाचा आहे. आणि आपण अगदी पोलीस भरतीच्या लेवल पासून UPSC प्रिलियमला आलेले क्वेश्चन सुद्धा या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही जेव्हा हे लेक्चर कराल आणि क्वेश्चन सोडवायला जाल, तुमचे PYQs असतील किंवा सराव प्रश्न असतील, की खात्री आहे की तुमचे प्रश्न इथून पुढे चुकणार नाहीयेत, ते बरोबरच येणार आहेत. कारण प्रत्येक गोष्ट कव्हर लेक्चर मध्ये झालेली आहे. अशाच प्रकारचे अजून लेक्चर पाहण्यासाठी, येणाऱ्या भरतींच्या अपडेट्स मिळवण्यासाठी, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि लेक्चर कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन महत्त्वपूर्ण लेक्चरची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.